का करतेस एवढी धावपळ? गरज आहे का हे सगळं करायची? अहो, यात कसली आली आहे धावपळ? हे सगळं मी आपल्या प्रियासाठी करते ना. दुर्दैवाने तिला आई वडील नाहीये, तेव्हा तिला असं कुठे वाटायला नको की आपलं लग्न अजून थाटामाटात झालं असतं जर आपले आई वडील असते तर. जेवढी मधुरा मला जवळची आहे तेवढीच प्रिया सुद्धा मला जवळची. आता आपल्याकडून जमेल तेवढं आपण करायचं. संधी मिळाली असती तर मी मधुरासाठी नसतं का केलं एवढं सगळं? पण तेव्हा तू प्रेग्नंट होतीस का मंजिरी? सत्या, मला तुझ्या संग बोलायचंय. बोल की. मला महत्वाचं बोलायचंय, जरा बाहेर ये. बोल. मला तुझ्या संगच बोलायचं, ते बी महत्वाचं. आत्ते, माझ्या आयुष्यात अशी कुठलीच महत्वाची गोष्ट नाही जी मंजिरीला ठाव नाही. तिला समद ठाव आहे तेव्हा हिथंच बोल. समद? आत्ते, मी एक काम करते, मी चहा बनवणार. कशाला? तिला बोलायचंय ना, मग तू बाहेर जायची गरज नाही. बस. बोल. आणि असं काय जे तू आज बोलू शकत नव्हतीस? मला त्यासाठी समोर नव्हतं आत्ते, मला तिच्या समोर नव्हतं बोलायचं. हे बघ सत्या, मला कुठल्या बी गावचं नाही तर कुठल्या बी तीर्थक्षेत्राचं तिकीट काढून दे. मला तर इथे थांबण्यात जरा बी रस नाही. म्हणजे अगं, रविवारी प्रियाचा साखरपुडा आहे, तू थांबणार नाहीस? सांगितलं ना मग, मला इथं थांबण्यात जरा बी रस नाही. आणि असं बी प्रियाला दुसऱ्या कोणाच्या गळ्यात माळ घालताना मला नाही बघवणार. आत्ते, हे बघ, माझं तोंड उस्कटाया लावू नगस. कुठल्या बी गावची तिकीट काढ, जाईन मी तिथं, पण इथं नाही राहणार. आणि तू इथनं अशी अचानक निघून गेल्यानंतर इथं लोकांच्या मनात प्रश्न उभे राहतील, त्यांना कोण उत्तर देणार? हे बघ, मला वाद घालायचा नाही. आणि प्रश्न उभं राहिलं की दे की उत्तर, जमतील तशी, सुचतील तशी. अशी बी तुला सवय आहे लपवून ठेवायची. आता बी तेच कर, पण मला इथं थांबायला भाग पाडू नका. माझा जीव गुदमरतो. ठीक आहे, देतो तुला काढून तिकीट. जिथं जायचंय तिथं जा. तिकीट काढलंस की सांग मला. विहंग, तू कितीही सांग, काहीही समजव, पण मी या साखरपुड्याला येणार नाहीये. मधुरा, पण असं करून कसं चालेल? हे बघ, केवळ जिजूंनी मला समजावलं आणि सुहासचा हट्ट होता म्हणून मी माझा शब्द मागे घेतलाय. पण प्रियासारख्या मुलीच्या साखरपुड्याला येण्यात मला काही एक इंटरेस्ट नाहीये. ठीक आहे मधुरा, पण एक लक्षात घे, काही गोष्टी आपल्या मनात असोत वा नसोत, लोकांसाठी आपल्याला त्या कराव्या लागतात. तू प्रियाच्या साखरपुड्याला नाही आलीस तर मग मंजिरी वहिनी, अंकिता काकू, सुहास या सगळ्यांना काय वाटेल? हे बघ, तू मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केलास ना तरी मी माझा निर्णय पक्का केलाय. मी प्रियाच्या साखरपुड्यात पाऊलही ठेवणार नाही. त्यांना नंतर काय कारण द्यायची ना ती माझं मी बघेन. आणि हो, तुला जर का एवढाच पुळका असेल ना तर तू जा, मला नको फोर्स करू. शंभर वेळा एकच गोष्ट विचारलीस तू. सारखं सारखं दादा दादा काय आहे? इतका का ध्यास लागलाय त्याचा? ध्यास ध्यास नाही, धसका घेण्यासारखा माणूस आहे तो. भीती वाटते मला त्याची, जिवंतपणी आणि मेल्यावर सुद्धा. काहीही करू शकतो तो माणूस, फक्त त्रास देऊ शकतो आपल्याला. मला किती भीती वाटते ना हे तुला कळत नाहीये प्रिया. आता तुला किती वेळा सांगितलं नेत्रा, तुला त्याच्यापासून जी भीती वाटते ना तो तुझा प्रॉब्लेम. आणि तुझे असे फालतू प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे यायचं नाही, समजलं? ठीक आहे, ऍज यू विश. प्रिया, मी सांगितलं सत्यजितला,
मी बोले त्याला मला नाही बघवणार. आत्या काय नाही बघवणार? तू काय बोललीस सत्यजितला आत्या? मी सांगितलं त्याला मला कुठंतरी त्या तीर्थक्षेत्राला पाठव, नाहीतर बाहेर गावी पाठवून दे. पण प्रियाला असं दुसऱ्या कोणाच्या गळ्यात माळ घालताना मला बघवणार नाही. तू असं बोललीस त्याला? सांगितलं की. घाबरते की काय मी त्याला? मनात आलं ते बोलून टाकलं मी. त्याला तो काय करणार आहे? मला माझं लग्न झालं नसलं, पोटचं पोर नसलं तरी पोरीवानी प्रेम केले मी तुझ्यावर. तुला असं येड्याच्या गळ्यात माळ घालताना मला नाही बघवणार. कसं दिसते ते ध्यान? अगं एका जागेवर उभं राहून एक वाक्य सुद्धा बोलत नाही बघ. तसं हलते येड्यावानी. आत्या मला माहितीये तू माझ्यावर किती प्रेम करतेस. मला खरंच त्याची जाणीव आहे. मी एकदा अमेरिकेला गेले ना की तुझ्यासाठी तिकीट पाठवते. तू पण तिकडे ये. मग आपण दोघी तिकडे मज्जा करू. चालेल? माझी गुणाची पोरती स्वतःच मन मोडून त्या सुहास बरोबर लग्न करतीय. आत्या मग आयुष्यात आपल्याला जे हवं ते सगळंच मिळतं असं नाही. पण तू अजिबात रडू नकोस आणि मला वचन दे तू नेहमी माझ्या बरोबरच राहशील. आणि ते काय तीर्थयात्रा वगैरे आहे ना ते माझं लग्न झाल्यानंतर कर आणि तू US ला यायच्या आधी. हा अगं पण नाही वचन दे बघू. दिलं वचन. माझी पोरगते माझी लाडाची आत्या. साडेसात 7:30 7:30 करेक्ट टाइम टू मूव. मुख्य परीक्षक परीक्षा केंद्रावर आले असणार. राईट टाइम टू मूव. मिसेस हो मिसेस रेडी? मी तयार आहे. सगळी तयारी झाली? कॉन्फिडंट? जसं शिकवलंय तसं सगळं करायचं. जास्तीचं काही करायचं नाही. साहेब ए, सोनेरी केसांच्या देखण्यात आई यू देअर? हो थोडं महत्वाचं काम होतं. पैसे पाहिजे असतील तर संख्येंना भेटा. असले व्यवहार तेच बघतात. पैसे तर हवेच आहेत मला, पण मी तुम्हाला अशी बातमी देणार आहे जी ऐकून तुम्ही मला स्वतःच पैसे काढून द्या. माझ्याकडे तुमच्या खास मैत्रिणीची म्हणजे मिसेस परीक्षेला थोड्या वेळाने जाता येईल. परीक्षा काय कधीही होऊ शकते. 5 मिनिटं इकडे काय 5 मिनिटं तिकडं. एक प्रॉब्लेम आहे. पेपर फुटीची शक्यता आहे. तेव्हा काळजी घ्यायला हवी. जा आज जा. चोरून ऐकू नका प्लीज, नाहीतर साहेब खूप महत्वाचं काम आहे. प्रस्तावना नको, मुख्य मुद्द्यावर या. मी काय म्हणत होते, तुमची खास मैत्रीण प्रिया, तिची एंगेजमेंट आहे येत्या रविवारी. महत्वाची गोष्ट म्हणजे ही बातमी मला मंजिरीने दिली. म्हणजे मंजिरीच्याच कुठल्या तरी लांबच्या भावासोबत प्रियाची एंगेजमेंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रियाची एंगेजमेंट मुधळकरांच्याच घरी आहे. मोतीवाले बाई आम्हाला फसवत होत्या. प्रेमाचं नाटक करीत होता.
मोतीवाले भाई, रिवेंज स्टार्ट, बदला सुरू. मिसेस, एक्झामिनेशन पोस्टपोन, एक्झामिनेशन ऑन संडे विथ ग्रेस मार्क्स आणि यशाची 100% खात्री. मला वेळ झाला त्यांना. मेला असेल तर ठीक आहे, जर मेला नसेल, उगाच पोलीस तपास, साक्षी पुरावे नसताच असे मीरा आपल्या मागे लागेल. प्रिया, कळतंय का? दादा होळकर काही गप्प बसणाऱ्यातला माणूस नाहीये. दोन नंबर. दादा होळकर बोलतो. हॅलो. अहो बघा ना, मी कुठली साडी नेसू साखरपुड्याला? कुठली नेस, तुला काय कुठली साडी बरी दिसते? काय झालंय? खूप दिवस झाले मी बघते, प्रियाच्या लग्नाचा तुम्हाला म्हणावा तसा आनंद झालाच नाहीये. प्रिया माझ्यापेक्षा तुमची जास्त चांगली मैत्रीण आहे ना, मग तिच्या लग्नाच्या बाबतीत एवढं तुटकपणे का वागताय तुम्ही? तुम्हाला राग आलाय का कसला? तसं असेल तर मला स्पष्टपणे सांगा प्लीज. हो, आलाय मला राग. इतके दिवस मी बोलत नव्हतो, पण आता वेळ आली आहे तुला सांगण्याची. काय काय झालंय? मला या गोष्टीचा राग आलाय की तू स्वतःसाठी एवढ्या सुंदर सुंदर साड्या विकत घेतल्यास आणि माझ्यासाठी अजूनही एका कपड्याची सुद्धा खरेदी झालेली नाहीये. देवा, काय हे? किती टेन्शन आलं होतं मला माहितीये का? हसण्यावर देऊ नकोस तू. मला तुझं हे वागणं खरंच खूप खटकलंय. मग काय करूया, आता लगेच खरेदीला जाऊया का? हे बघा, आज आपण खरेदीला जाऊ. मी एक काम करते, मी तुमच्या ऑफिसमध्ये येते, मग आपण संध्याकाळी बरोबर जाऊ, ठीक आहे? माझ्याकडे त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे. मीच ऑफिसला जात नाही, आपण आत्ताच्या आत्ता खरेदीला जाऊया. अरे बाप रे, काय आज सूर्य पश्चिमेला उगवला की पूर्वेलाच मावळलाय? तू एवढ्या छान छान साड्या नेसून उद्या साखरपुड्यात मिरवणार, तुझ्या बाजूला उभं राहिल्यावर मी तुझा नवरा म्हणून शोभायला नको? नाही तर गौरांगच्या हाताखाली काम करणारा केटरिंग वाला वाटेल. काय बोलताय? चला चला, कामं होत राहतील, आता खरेदी महत्वाची. चल. ही प्रिया म्हणतेय की दादाचा काहीच फोन आला नाही अजून. पण कसं शक्य आहे? तो काय पहिल्यांदा प्रेमभंग झालेला मुलगा नाहीये ना, की प्रेयसीनी थोबडवलं आणि घरी उदरडत बसला. दादा होळकर आहे तो. जिवंत राहिला असेल ना तर आतापर्यंत सगळ्यांच्या तिरडीपासून 13व्याची व्यवस्था करून मोकळा झालाच. पण मेला असेल तर नेत्रा, हे घे गरम गरम समोसे. अगं मी बनवलेत खास तुझ्यासाठी. खड्ड्यात घालते, कळत नाही का? विचार करते काहीतरी मी. तुझा काय स्क्रू पडलाय का? हं? एकटीच विचार करत बसलेली असतेस, चिडतेस काय, झोपेत काय बडबडतेस काय? हे बघ नेत्रा, तू काही काळजी करू नकोस. हे बघ, आपण एखाद्या चांगल्या सायकॅट्रिस्टला दाखवू. अगं ठीक आहे, होतं आजकाल असं, म्हणजे इट्स ओके. काही गौरांग, मी काय काय बडबडते मी झोपेत? फ्लॉवर पॉट,
वास, तेरावा, तिरडी हे असं काहीतरी वेड्यासारखं बडबडत असतेस. मी असंच सगळं बोलते झोपेत. हो ना, फोन करून बेड रिकाम आहे का बघायला हवं. फक्त एका गोव्याला काही बेड रिकामा आहे का कोल्हापुरात, गोव्यात? पण असं का बोलत असेल मी? हे पण बोलते मी झोपेत. हे तू नाही, हा मी विचार करतोय की तुला इथे का गोव्यातल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं. गौरव डोक्यात घालीन आता काहीतरी. काही म्हणा सासूबाई, पण प्रिया, मंजिरी आणि नेत्रा यांनी अख्खी दुपार खर्च करून जी काही साड्यांची खरेदी केली आहे ना, फार सुरेख साड्या आणल्यात. म्हणजे मंजिरीची पसंती तर चांगली आहेच, प्रियाची साडी इतकी सुंदर आणली आहे सांगू तुम्हाला. प्रत्येकाच्या आवडीचा रंग, आवडीचा पोत, आवडीचं डिझाईन सगळं अगदी बघून आणलेलं आहे. दुपार सार्थकी लागली या पोरींची. अगं व्हय ग, पण दुपारच्याला जायची काय गरज होती का? हा, सांच्याला गेलं असतं तर झालं असतं का नाही? म्हणून म्हणते मी. नाही, मला कळते तुमची भावना, पण पोरींची हौस सासूबाई. ते बी आहेच म्हणा. वंस, तुम्ही बघितली की नाही खरेदी? मी नाही बघितलं साड्या. बघितल्या नाही म्हणजे? नाही बघितल्या म्हणजे नाही बघितल्या. आता प्रियाचं मन मोडायचं नाही म्हणून असं मी त्या साखरपुड्या, पण यापेक्षा जास्त अपेक्षा करू नका माझ्याकडं. चारे, तू साखरपुड्याला आली नाहीस म्हणून काय बी बिघडणार नाही. नवरा नवरी एकमेकांना अंगठ्या घातल्या बिगर थांबायच्या नाहीत. तुझा साखरपुडा नाही आहे तिथं आहे. अरे या, अरे कुठे गेलता? दमली अशी तू बाई. लक्ष्मीनारायणाचा जोडा कुठे गेलता? खरेदी, माझी खरेदी. आत्ते, त्या ट्रॅव्हल एजंटशी बोललोय मी. आता फक्त तुला कुठं जायचंय तेवढं सांग. नाही म्हणजे द्वारका, मथुरा का वैष्णोदेवी, कुठं? कोण कुठे जात आहे? ही चालले ना तीर्थयात्रेला जायचं हिला. हा ते वंस, तुम्ही बाहेर निघाला? नाही म्हणजे ते जाणार होते मी, पण चारे, तू कुठं बी जाणार नाही आहेस. हे बघ, लहान पोरावानी करू नका, सांगून ठेवते तुला. जाता येता आबाळ कोसळल्यागत आई आंबे असं म्हणत असतीस. हा, उभ्या आयुष्यात कधी देवाचं नाव घेत नाही. ते काय नाही, साखरपुड्याला तू इथं राहिली पाहिजेस. आता तोंडावर आलाय साखरपुडा, लगीन हाय, काम चुकारपणा करू नका, सांगून ठेवते. शानीच आहेस ग मोठी तू. हे आहे, तुला कितींदा सांगितलं असं समद्यांसमोर माझा अपमान करू नका म्हणून? बरं दिसतं का ते? आणि तसं मी कुठं जाणार नाही, म्हणजे मी असंच बोलले होते. हा? तू काहीच उभं राहिला, जा म्हणते ना. असं बायकोची ओझी घेऊन उभं राहिलेस तो, जा म्हणते तर. का आत्ते, म्हणत असशील तर तुझं वजन उचलतो म्या. जशी एकुलती एक बायको तशी एकुलती एक आत्ते आहेस तू माझी. आता जातोस की नाही? नाही बोलायला आहे. माझ्या बरोबर येशील का शॉपिंगला? नाही म्हणजे मला बी नवीन साडी पाहिजे साखरपुड्याला. घेऊया घेऊया. येते. काय निशा, जे काही विचारायचंय ना ते विचारून टाक. उगाच मनात घोळत ठेवू नकोस, कळलं ना? कारण तुला स्वतःला उत्तर मिळतील इतकी तू बुद्धिमान नाहीयेस. त्यामुळे जे काही अडलंय ते विचारून टाक. व्हेरी फनी. तुला कसं कळलं की मला तुला काहीतरी विचारायचंय म्हणून? तुझ्या या सुंदर थोबाडावरून. बरं, मला तुला हे विचारायचं होतं की प्रियाच्या एंगेजमेंटची बातमी तू
माझ्या थ्रू दादांपर्यंत पोहोचवलीस. ठीक आहे, मग हे सगळं करून तू काय मिळवलंस? तुला काय वाटतं? अरे मला काहीच कळलं नाहीये म्हणून मी तुला विचारतेय. अच्छा, सॅटिस्फॅक्शन, समाधान, आत्मिक समाधान. यात कसलं आले आत्मिक समाधान? निशा, प्रत्येक गोष्ट ही हेतू पुरस्सर केली जातेच असं नाही. ही प्रिया आहे ना, पूर्वी जाम उडायची. जगात सगळ्यात जास्त अक्कल तिलाच काय ती दिली देवानी असंच तिला वाटायचं. आणि म्हणूनच कधी ना कधीतरी मी तिचा वचपा काढणार हे ठरवलं होतं. आणि त्यासाठीच मी आता इतका सॉलिड प्लॅन केलाय ना की तुझा तो दादा होळकर तोच तिच्या लग्नाचा बँड वाजवेल. आणि तेही तिच्या लग्नाच्या आधी.